स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न तसेच इतर भरतींसाठी उपयुक्त प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतामध्ये रेल्वेला सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन 1 1853, ऑप्शन 2 1857, ऑप्शन 3 1855, ऑप्शन 4 1834. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1853. भारतामध्ये रेल्वेला सुरुवात ही 1853 या वर्षी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई, 2 माउंट एव्हरेस्ट, 3 अस्तंबा, 4 गुरु शिखर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुरु शिखर. या शिखराची उंची आहे 1722 मीटर. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 3, शरावती नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमालय, 2 अमरकंटक, 3 अबुतीर्थ, 4 त्र्यंबकेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अबुतीर्थ, कर्नाटक येथे झाला आहे. शरावती नदीचा उगम अबुतीर्थ, कर्नाटक या ठिकाणी झाला आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 नागपूर, 3 पणजी, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 5, दुधी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 कृष्णा, 3 नर्मदा, 4 भीमा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा. दुधी ही नर्मदा या नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 व्योमचंद्र बॅनर्जी, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 दादाभाई नौरोजी, 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्योमचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे व्योमचंद्र बॅनर्जी हे होते. प्रश्न क्रमांक 7, हरिजन सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 व्योमचंद्र बॅनर्जी, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 दादाभाई नौरोजी, 3 दादाभाई नौरोजी, 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. हरिजन सेवक समाजाची स्थापना ही महात्मा गांधी यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 8, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी, 2 गोदावरी नदी, 3 सतलज नदी, 4 महानदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सतलज नदी. भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज या नदीवर बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय सेना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 8 जानेवारी, 2 9 जानेवारी, 3 12 जानेवारी, 4 15 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 15 जानेवारी. भारतीय सेना दिवस हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, तांबेरा हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन क्रमांक 1 भुईमूग, 2 मका, 3 बाजरी, 4 हरभरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भुईमूग. तांबेरा हा रोग प्रामुख्याने भुईमूग या पिकावर पडतो. प्रश्न क्रमांक 11, गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे कितवे धर्मगुरू होते? ऑप्शन क्रमांक 1 पहिले, 2 दुसरे, 3 9वे, 4 10वे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10वे. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे धर्मगुरू होते. प्रश्न क्रमांक 12, हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आढळतो? ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 हेलियम, 4 कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन. हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन हा वायू आढळतो. प्रश्न क्रमांक 13, प्लेग हा रोग प्रामुख्याने कोणत्या प्राण्याच्या चावल्याने होतो? ऑप्शन क्रमांक 1 कुत्रा, 2 मांजर, 3 उंदीर, 4 माकड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उंदीर. प्लेग हा रोग उंदीर या प्राण्याच्या चावल्याने होतो. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कांचनजंगा, 2 माउंट एव्हरेस्ट, 3 गुरु शिखर, 4 धूपगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कांचनजंगा.
कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 15. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन क्रमांक 1 कांचनजंगा, 2 माउंट एव्हरेस्ट, 3 गुरू शिखर, 4 धूपगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.